गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण इयत्ता 5वीच्या मराठी बालभारती पुस्तकातील माहेर कविता पाहणार आहोत. ती कविता आपण गाऊन घेतलेली आहे. मी तुम्हाला गाऊन पाठवलेली आहे. तर आता आपण तिचा भावार्थ समजून घेणार आहे. कविता 6वी माहेर आणि पान नंबर किती आहे? 16. तर काय आहे? ऐका म्हणा वाचा. बघा, तापी काठची चिकण माती ओटा तरी बांधू ग बाई. तापी काठची म्हणजे काय? ही एक नदी आहे. तापी नदी आहे आणि तिच्या काठाला म्हणजे कडेवर चिकण माती, जी चिकट माती असते की नाही, तिचा आपण चिकटपणा असलेली माती, तर त्याचा काय करूया आपण? ओटा बांधूया. ओट्यामध्ये बसण्यासाठी अशी उंच जागा असते, तो ओटा. आणि असा ओटा चांगला तर जात तरी मांडूबाई. आणि अशा या चांगल्या ओट्यावरती आपण काय करूया? जातं मांडूया. बघा, ही बाई आहे ना, हे बघा, हे जातं घेऊन बसलेली आहे आणि ह्या जात्यावरती ही दळत आहे. आता आपण चक्कीवरती दळतो, पण पूर्वी काय करायचे? अशा ह्या जात्यावरती घरी दळत होते. जातं म्हणजे काय? बघा, जातं म्हणजे धान्य दळण्याचं दगडाचं एक साधन. असं जातं चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. म्हणजे हे जातं कसं आहे? चांगलं आहे, सुंदर आहे. त्याच्यावर आपण काय करूया? सोजी दळूया. सोजी म्हणजे काय? तर ओलसर गहू दळून चाळलेलं पीठ. जरा गहू भिजवतात आणि त्याची सोजी काढतात, त्याला इथे तुम्ही रवा पण म्हणता. तर पुढे बघा, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. तर या सोजीचं, या रव्याचे आपण काय करूया? लाडू बांधूया. तर याचे लाडू काय होतात? चांगले येतात. असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. हे लाडू चांगले लाडू काय करूया? एका भरजरी वस्त्रामध्ये, अंगावर पांघरायचं एक भरजरी वस्त्र असतं ना, ते पुरुष अंगावरती घेतात, तर त्याला काय म्हणतात? सेला. तर ते शेल्याच्या पदरामध्ये आपण बांधूया. असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई. म्हणजे हे तयार केलेले चांगले लाडू. आणि स्त्रीला हे माहेर कसं आहे? जिव्हाळ्याचं स्थान आहे. खूप प्रेमाची माणसं असतात. जिथे तिचा जन्म झालेला असतो, तिचे भाऊ, बहीण, आई, काका, हे सगळे तिथं असतात. काकू, आजी, आजोबा, हे तिचं हे खूप जिव्हाळ्याचं प्रेमाचं ठिकाण असतं. म्हणून स्त्री माहेरी, तिला माहेरची जास्त ओढ असते. तर ते काय म्हणते? ते लाडू मी शेलामध्ये बांधून भाऊरायाच्या भेटेल जाईल. म्हणजे भाऊरायाला ते भेट देईन, खाऊ घालेन. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई. मग तो तिचा चांगला भाऊ काय करेल? तिच्या दरवाजामध्ये रथ आणेल. रथ म्हणजे काय? बसण्याचं एक, म्हणजे एक वाहन आहे. पूर्वी ते होतं, आता काही ते चालत नाही. त्या रथाला काय असतं? काही वेळा घोडे बांधतात, काही वेळा बैल जुंपतात. बघा, पुढे आली ओळ. असा रथ चांगला तर नंदी तरी जुंपीन ग बाई. मग त्या चांगल्या रथाला काय म्हणते? ती माहेरवासीन स्त्री काय म्हणते? त्या रथाला नंदी जुंपीन. नंदी म्हणजे काय रे? नंदी म्हणजे बैलच असतो, तो मोठा थोराड सजवलेला, त्याच्या अंगावरती जुली वगैरे घातलेले असतात. तर ते तुम्हाला मी तो व्हिडिओ पाठवलेला, त्याच्यामध्ये त्या बैलाचं सुद्धा